सांगतो ना बाबा, सांगतो ना. आताच उघडं केलं होतं, काहीच नाही शिल्लक व्हायचं. मग देवेंद्र फडणवीस मायात काय फरक? त्यांनी सगळे डाव उघडे पाडे दरेकरच्या हाताने अभियान राबू. हे जेलमध्ये मला घालायचं त्याचंच काम. आता आमच्याच मॅटरमध्ये आम्हालाच गुतायला काय मॅटर आहे आमचं? ते काय आहे त्यात बदनामीसारखं? छत्रपतीची इतिहास दाखल काय आहे त्यात बदनामी? छत्रपतीसाठी, हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजीराजे एक इंच मागं सरकारला नाही. आणि त्याच शंभूराजांचा इतिहास पठ्ठ्यान दाखिल्याला किंवा आम्ही त्या 2-3 जणांना दाखिला. काय अपमान आहे त्याच्यात? चल जेलला तर जेलला चल. देवेंद्र फडणवीस तुला नेतो, बघ नेतो का नाही. तुम्ही 2-4 मॅटरमध्ये सापडणार आहे मला. आता उद्यापासून मी बी कामाला लागवतो. मग तुम्हाला खेटायचं ठरलं ना, तुम्ही मला सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरू शकत नाही दे. कशाचे भरीदा, कशाचे भरले ते बी मी काढतो आता माहिती जा. सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींचा इतिहास दाखवलेलं भरू शकत नाही. नाटकं करता आणि जेलला टाकता. असलं कसलं वॉरंट असतं रे? असलं वॉरंट असतं वय? आम्हाला वेळ पाडून दिला, आम्हाला टप्पे पाडून दिले, इतके भरा इतक्या दिवसात. मग ठीक आहे बा, डायरेक्ट वॉरंट. काय न्यायपालिका त्या देवेंद्र फडणवीसवर चालायला लागली. आम्ही सन्मान केला न्यायपालिकेचा. आता 2 तारखेला नसतोय, चला नाही येत. चल बघू काय होती, होऊन दे काय व्हायचं. देवेंद्र फडणवीस टाकायला न्यायपालिकेने बोलविलं असताना मग आलो असतो. न्याय मंदिराने बोलविलं असतं तर आलो असतो. न्यायपालिकेनेच बोलवलं, पण देवेंद्र फडणवीसकडे ते खातंय. देवेंद्र फडणवीसने दबाव टाकलाय आणि देवेंद्र फडणवीस बोलले. याचा अर्थ यासाठी त्याला गठलो नाही म्हणून याच्यात त्यांनी गठले ना. देवेंद्र फडणवीस मी तुझ्यासाठी येतच नाही बरं. आता होऊन दे काय व्हायचं ते होऊन दे. वॉरंट या आधीचे वॉरंट तुम्ही चुकवले किंवा ते अटेंड नाही केले म्हणून शेवटी पर्याय नसतो तेव्हा कोर्ट अटक वॉरंट टाकत असतो. म्हणजे तुम्हाला अटक करून जेलमध्ये टाकले नाही तर इथून तुम्हाला कोर्टासमोर उभे करा का? मला आधी काही सांगितलं का? आधी 15 वर्षात नाही. डायरेक्ट वॉरंट काढलेले ते बघा, ते मागचं काढ्यात. काय धंदा आहे रे देवेंद्र फडणवीस? जाऊ द्या म्हणलं त्यावेळेस नको सांगायचं, देवेंद्र फडणवीसचं नाव नको घ्यायला. मला त्याच वेळेस माहीत झालं देवेंद्र फडणवीस करायला लावलं. मी 13 ऑगस्टला तुम्हाला नाव बी सांगणे. कुणी सांगितलंय मला? ते देवेंद्र फडणवीसच्या जवळच्या माणसानं सांगितलं की हे त्यावेळेस त्यांनीच काढायला लावलं. हे उकरून सगळं काढा म्हणे, कुठंच गुतत नाही. तरी मी त्यावेळेस नाव नाही घेतलं, जाऊ द्या म्हणून. तरी डायरेक्टच का अटक वॉरंट काढू शकता तुम्ही? मला नोटीस आहे का? नाही. तरी काढलं. तरी मी सन्मान केला न्यायालयाचा. याला पाहिजे, संविधानाला मानलं पाहिजे, कायद्याला मानलं पाहिजे, न्यायपालिकेला मानलं पाहिजे. कोर्ट हे मंदिर आहे, न्याय मंदिर आहे, आपण जायचं. मी गेलो का नाही? गपचिप गेलो, कोणाला न सांगता. आमचे लोक लय बोलले मला पुण्यातले, तुम्ही एकटे कम आले, तुमच्या जीवाला धोका आहे, आम्ही सगळे आलो असतो तर आम्हाला कम नाही सांगितलं. तरी मी नाही सांगितलं, मला गर्दी होईल न्यायालयाच्या आवारासमोर, गर्दी नको. गेलो. परत वॉरंट काढता म्हणजे काय? मी जामीन घेतली की नाही आता रीत सर? 1 महिनाभर बी जामीन चालत नाही काय? ते काय पिक्चर थिएटरचं तिकीट आहे का? एकदा पिक्चर बघितलं डबल चालत नाही. जामीन घेतली ना मी आता, तरी पुन्हा मला अटक वॉरंट काढणार म्हणजे काय? मग हे आता मला ह्यावेळेस देवेंद्र फडणवीस करायला लागले, सांगावं लागलं. कारण ते खातं त्याच्याकडे, विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, सांस्कृतिक त्याच्याकडे, गृह त्याच्याकडे जाईन. तिन्ही बी पोलीस चालवणे त्याच्या हातात आहे, राज्यातले कोर्ट चालवणं त्याच्या हातात आहे. आणि ते हे करून घ्यायला लागला. आणि मी 2 तारखेला येत नसतो. तू ताठर आहे ना, तो आता सत्ता आहे म्हणून, तर मी बी ताठर आहे. होऊन दे काय व्हायचं, जे व्हायचं. तुला जे करायचं ना आता, तो आणि फडणवीसने ठरलेलंच आहे. फडणवीसने आणि भुजबळने दंगली काढायचे, गडीव दंगली. होती, पण आमचा त्यात काही संबंध नाही. मी कधी खोटं बोलत नाही ना. मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं, तुम्ही नव्हतात त्यावेळेस, मी आधीच सांगितलं की आम्ही छत्रपतींचा इतिहास दाखवला. काय नाही, आम्ही मी सगळं रितसर सांगितलंय. सगळं नव्हतं असं नाही. खाजगी माणसाचे पैसे होते, आम्ही महाराज म्हणून त्यांनी मी ते खाजगी घेतले, त्यांनी त्यांच्या हिशेचे भरले, त्यांच्या माणसाचे. मला खरं बोलायची सवय, आणि मी माझ्या माणसाचे भरले. मग हे आमचा 3रा होता. तेव्हा मला मी त्यांचे भरतो बा, त्यांना चेक देतो. म्हणलं बरं. तेव्हा मग ऐक नाही ते म्हणे, खाल्लेलं पेरलेलं आहे आम्ही संघ. कारण सगळा कारभार ते झाला, तेव्हा बघायचा किती पैसा आला, काय झालं, कसं झालं, ते सगळं सुईला असायचं. एक हॉटेलच बुक असेल त्यांना, ते हॉटेलला माहिती आहे आम्हाला. त्या हॉटेलचं बी आता सगळं बाहेर निघणार आहे. मग आता तराला लागायचं म्हणल्यावर पैसे भरायला आम्ही, आणि तुम्ही काय काय खात होतात, काय काय पित होतात, ते सगळं माहिती आहे. मग तिचं सगळ्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी. पण त्या काढत नाही, झालं गेलं ते. आता जाऊ दे, त्या गंगाला घोडून आलं. आम्ही काय तिघांनी जे काय केलं ते काय वाईट केलेलं नाही. छत्रपतींचा इतिहास दाखवलेला आहे, त्याचा तोटा आला. सांस्कृतिक मंत्रालय भरू शकतं कह्याचे पैसे, तर मग छत्रपतीचे का भरू शकत नाही? सत्ता आणायला छत्रपती लागतो.
मोदींना सुद्धा समुद्रात तेवढं अरबी समुद्रात स्मारक होत नाही. भूमिपूजन करायला जमतं, त्याला गोड लागत, ते चटके खायला गोड लागतं. आणि आता छत्रपतीचा इतिहास दाखवला तर ते पैसे सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरताय कसे नेमके? मी बघतोच जरा ह्या 10-20 वर्षात कशा भरलेत, कशात अटक करायला लागलात हे तरी कळायला पाहिजे तुम्हाला. देवेंद्र फडणवीस इथे नीच पातळीला उतराव फडणवीस तुम्ही इतक्या हे थो तुमच्या जिंदगीवर. आणि तुमच्या पक्षातला मराठा सगळा थुकणार आहे, कारण जातवान मराठा तर 100% तुमच्या एकरतेवर आता थुकणार आहे. जातवान मराठा 100%, खानदानी मराठा बी तो आता स्वतःच्या लेकराला आणि जातीला मानणारे, तुमच्या पक्षाला आणि त्यांना नाही मानी जातात. हे 4-5 भांडगुळं मानते ना, कारण यांना तुमचाच खायचा आहे आणि हे कशासाठी खायचं हे सगळं माहिती आहे आम्हाला. एक जणांनी व्हॉट्सअपवर टाकलंय, मला नका काढायला लो. दरेकर मी इतक्या नीच पातळीला जाणार पोरग नाही, कधीच जाणार नाही. मीडियाच्या माध्यमातून शब्द आहे मला तुम्हाला, मी कधीच जाणार नाही. मी वैयक्तिक आयुष्यात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. तुम्ही इथून पुढे तरी माझ्या नादी लागून नका. किती पैसे राहिलेले? नाही ते नाही मला माहिती. खाजगीत आम्ही ठरले माणसं 3 वाटून घेतली, आल्याला तोटा 3 वाटून घेतला. देईन मग खाजगीत तुमचे होते तर मी तुमचे दिले समजा, आणखीन देतो. एकदा तर माझ्या म्हाताऱ्याचा पीक विमा चोरून दिलाय मी तिकडं. म्हाताऱ्याला वाटलं आता माघारी देईन, मग माघारी देईन काय माघारी फाघारी. म्हाताऱ्याला माहिती याच्या हातात पडली की गेली ती. एक तर मोर्चात गेले नाही तर रस्ता रोखत गेली. त्यामुळे म्हातारं बी पैसे माझ्या हाताला लागून देत नव्हतं लई शेतीची, कारण शेतीत मला थोडी होती, अर्धी तर मी घातली होती. त्यामुळं ते आम्ही तुमचे दिले समजा, महाराजांनी समजा त्यांचे दिले, आणि मग ते एक त्याचे राहिले होते काय जे राहिले होते ती तर ते म्हणला मी देतो, मग आहे की नाही देतो त्या टायमाला. आता बदलू शकते समजा, कारण काय असतं सरकार त्यांच्याकडून झालेलं, सरकार त्यांच्याकडून झालेलं म्हणतोय मी. हो त्यामुळे ते बदलू शकते. पण त्यावेळेस ते देतो म्हणले, ते ऐक नाही ते म्हणले आम्ही एकमेकांचा जीव मिळालाय म्हणे आमचा, म्हणजे लग्नाचा नाही, हे असं हाटलावर बसून बसून, कारण ते आहे ते पैसे येत होते तिथं, खायचं प्यायचं आणि रेटून झोपायचं, एवढंच काम होतं. बाकीचे कुठं नाही करायला आम्ही होतो. त्यामुळे ते ठीक आहे म्हणले, आम्ही त्याचे देतो. म्हणलं द्या बा त्याचे. मग त्याच जाऊन होते त्यांनी चेक दिले, मग त्यांनी द्यायला पाहिजे का नाही? मग मला गुतायचं काय कारण आहे त्याच्यात, किंवा त्या दुसऱ्या महाराजांना गुतायचं काय कारण आहे त्याच्यात? काहीच नाही ना. बरं तरी ठीक आहे, चला जाऊ दे, तरी द्या, माणुसकी म्हणून द्या सोडून. आपण तिघं एकत्र येऊन ते भरू, हरकत नाही, चल जाऊन दे. आता काय करतो, नाहीच आहे भरायला, मी मग घर देतो लिहून, भरू जाऊन दे. छत्रपतीसाठी घर लिहून द्यायला काय हरकत. दुसऱ्यासाठी मी काय वाईट कार्य केलं नाही, मी काय कुठं काय म्हणते त्याला डाके टाकले नाहीत, वाईट काम समाजाला कलंक लागण डाग लागण असं काही केलं नाही. छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे आणि त्याच्यात तोटा आलेला आहे, त्याच्यात मला गुताचं ठरले फडणवीसने. शेवटी वंश परंपराचे त्यांची गुतीनं, परंपराचे वंश परंपराचे त्यांचं गुतीनं ते बरोबर ते कडीला न्यायला लागले. शेवटी मराठा छत्रपती अडचणीतच आला पाहिजे, ही परंपरा आहे, ती परंपरा कधीच खंडित नाही झाली पाहिजे. त्यामुळे आता मला बी गुतवायला लागले समजा, हरकत नाही आहे, काही हरकत नाही, मी जायला तयार आहे, द्यायला तयार. आम्ही तिघं एकत्र येऊन मग कोर्टाने हे तर म्हणायला पाहिजे की नाही, अटक वारंट फाटक वारंट नाही बा, ह्या तारखे करा, 1 वर्ष 2 वर्ष तारखे चालते का नाही? कामचीच लय भारी आहे, बाकीचेच भारी नाहीत. बाकीचे फसवणुकीचे केसेस नाही का महाराष्ट्रात आहेत ना, मग आमच्या एकट्याची तेवढी लय भारी आहे का? हजारो करोड रुपयाचे आहेत माडाचे, आहेत माडाचे घर दिले नाहीत म्हणून फसवणुकी. माडावले आले होते मुंबईचे. हा आणखीन एक सांगत राहील तुम्हाला, ते चाळ कोणची मुंबईला नाही, दुसरी आणखी कामगार पत्रा चाळ, आणखीन काय म्हणते, आणखीन एक मोठी आहे नाही हो, ते लय भारी. गिरणी कामगार, बरोबर, गिरणी कामगारांचे लोक माझ्याकडे आले होते, इथं युनियन आल्या होत्या त्यांच्या संघटना. ते म्हणले आम्हाला देऊ देऊ म्हणतात, नाही दिलं. त्यांजवळ काही चेक येतं, काही फसवणूक येत का रे बाबा? तिकच काय आहे ना कोर्टाने तर सांगितलं त्यांचा हिस्सा द्या, कम नाही दिला. कितीतरी माड आहे तिथं, बिल्डरचं ऐकलं जात. कितीतरी शिवाजीनगरला, पुण्याला, डेक्कनला काही काही जागा अशा काही काही मंत्र्यांनी हडपिलेल्या आहेत, किती सांगितलं जात आहे किती द्या, तरी हे देत नाहीत. तिथं कोर्टाचे निकाल आहेत का रे बाबा? तुम्हाला ते पनवेलचं सांगितलं, तिथं ते कोर्टाचा निकाल आहे. त्या माणसाचे पैसे स्वतःचे नोकरीचे, त्याचं सगळं टॅक्स कोर्टाने सांगितलं, याचे खात्रीशीर पैसे का रे बाबा? त्यात नुसतं आमदार आणि मंत्री आहे म्हणून द्यायनात का ते बँकेचे?
तिथं कसं काय ऍक्टिव्ह होत नाही न्यायालय? आमची कोणची मोठी केस लगी 302 असतात, ठीक आहे बा, लय दिवसाचा फरार आरोपी होता, गाठलाय आता. आमचं काय मोठं आहे बा, छत्रपतीचा इतिहास दाखवला हां त्याच्यात. आणि बरं मग कोर्टाने असं सांगाल का हरकत आहे, चला वारंट फरार नाही, चला 1-2 वर्ष केस चालली, आता तुम्ही तिघार टप्पे पाडून दिले आणि इतक्या वर्षात हे भरा, ठीक आहे. एक पटण्यासारखं आहे, भरायचं नसतो ना. आम्ही आमची झक मारू, भरू, काही बी करून का करता मग? आता पोते उचलो आम्ही आमच्या हमाल्या करू, भरू का डायरेक्ट वारंट आणि द्या मध्ये टाकून? ही कोणची धमकी रे? डाकभर मध्ये कसा टाकतो ती बघतो मी. सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार झाला होता, त्या सिंचन घोळ्यातील 8 FIR मुंबई हायकोर्टाने आज रद्द केल्या नागपूर खंडपीठात. घोटाळे तुम्हाला वॉरंटी आहे बघा, हेच मराठा समाजाला सांगतो मी, ही एकीकडचे वॉरंट रद्द करतं. ज्यांनी घोटाळे केलेले तर त्यांना क्लीन चिट मिळती. मग चॉकलेट घोटाळे, आमके घोटाळे नाही का केले, ते मध्ये काय करून घोटाळे, बरेच घोटाळे, त्यांना क्लीन चिट मिळती. आमदार केलं जातं परत. वारे फडणवीस साहेब, तुमचा तर बुकटाच आहे बरं. आभारी ना आता तुम्ही माझ्या संग उगत तारायला लागलात बरं. नुसतं भाजपच, आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देत नाहीत. जाऊन द्या आता, शिंदेचे येऊ द्या, त्या अजित पवाराचे येऊन द्या, असून द्या आता काय त्याला नाही जे महायुतीचे, महाविकास आघाडीचे येऊन द्या, काही भाजपाचे बी आणतो ठराविक, पण काही भाजपचे पाडीतच जात. का रे बाबा, नागपूर खंडपीठ तुम्ही नागपूरचे आहेत आणि विधी व न्याय विभाग तुमच्याकडे, कोर्ट तुमच्या हातात आहे, तिथले रद्द होते आहे का नाही? राज्यातले कोर्ट तुमच्या हातात आहेत म्हणून तिथले रद्द होते. आणि इथं आमच्यावर इकडे वॉरंट काढायला लावता. हां काय रे फडणवीस राव, शोभत नाही राव. तुम्हाला एकुलता एक लेकरू आहे तुम्हाला. जरा समजून घ्या तळतळाट मराठ्याचा. याआधी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले गेले याबाबतीत की तुम्ही आता समाजकारणासाठी एवढी लढा मोठा उभा केला, पण आता तुम्ही राजकारण्यांसारखे बोलायला लागले. म्हणजे तुमची आता पाऊलवाट विधानसभेसाठी राजकारणी म्हणून झालेली आहे का? काय करू? आणि 10% आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, तरी तुम्ही त्यांना टार्गेट का करता? देऊच नको म्हणलो होता आम्ही. कशाला दिलं? जे देऊ नको म्हणतो ते उरावर नाचायची फडणवीसला सवय पहिल्यापासून. जे देऊ नको म्हणणार ते देणार. जिथं जनतेचा कौल नाही तो फडणवीस देणार. मुद्दाम नाचणार लोकांच्या छाताडावर. लोकांचा कौल आहे का एखाद्या उमेदवाराला? नाही. तू बळच कशामुळे छाताडावर बसितो? म्हणून आम्हाला आता नाविलाज ते करायला लागले. मी काय सांगतो बार आम्हाला जायचं नाही राजकारणात. आमचं आम्हाला आरक्षण द्या. का द्यानात आम्ही मागतो ते? कुणबीन मराठा एक कशावर नाही. कुणबीत आणि मराठ्यात काय साम्य नाही तुम्ही दाखवा. मी उद्यापासून आंदोलन बंद करतो. दिला शब्द तुम्हाला. आंदोलन बंद, मागणी बंद. कुणबी आणि मराठा एक नाही. काय साम्य नाही या दोघात हे मला दाखवा. काय साम्य नाही तुम्ही सांगा. हे साम्य नाही, आंदोलन बंद करून टाकतो, मागणी बंद करू. जे मागत नाही ते का देता? कित्येक तरी केसेस आहेत त्या सोडून दिल्या. आणि मी तुम्हाला नुसता मॅनेज व्हायना फुटाना म्हणून तुम्ही मला आता जेलमध्ये टाकायला लागले. आणि ते बी छत्रपतीचे इतिहासात. किती स्वाभिमानी भर मी तरी. बघा मला जेलला जाऊन जायची वेळ आली तर शंभू राजासारखंच मला जायची वेळ आली. वा वा. पण बदलू नको. शंभू राजे धर्म बदलेला नाही. जेलला गेले, मी बी बदलणार नाही. कारण ती एक दमडी सुद्धा माझ्याकडे नाही. हा आम्ही खाजगी माणसाचे पैसे भरले, मी बदलणार नाही. पण छत्रपतीसाठी जर मला जेलला जाऊन मरायचं सौभाग्य जर आज जेलमध्ये यायला लागलं तर मी जायला तयार आहे. हसत. तुम्हाला मृत्यू ज्यावेळेस माझं अंत्यदेह बाहेर येईल त्यावेळेस हसतच यार आलेलं दिसत. सांगून ठेवतो आजच मी. हा कारण छत्रपतीसाठी जेलला चाललोय मी काय कोणाचे पैसे बुडून नाही चालले. हा आणि फडणवीसांचं स्वप्न पूर्ण व्हायचं असलं मला मारून तर कर मान. पण मी 2 तारखेला जात नसतो. हा का? मी म्हणतो मला राजकारणात नाही जायचं. पण आता आंदोलन संपल्यानंतर तुम्ही समाज का? म्हणून हे का राजकारणातच होते का? मग हे पहिले राजकारणी म्हणून नाही हे पहिले राजकारणातच होते का? हे फडणवीस होते. हा गोपीनाथ मुंडे साहेबाचा बोट धरूनच आला ना. हे का राजकारणात होता का समाजकारणातच होता ना? हे सगळे फाटक्या चेटीतलेच होते ना आमच्यासारखेच. काय यांना पाहिल्यापासून चॅटेच होते. यांच्या चॅट्याला सगळे भोक्षेच होते कोणकडे बी. जे आम्हाला होतं तेच यांना आहे. मुंडे साहेबाच्या बोटाला धरून आले, राजकारण शिकले, तेच घरानं पाया खाली आपलं 10 वर्ष 10-15 वर्ष. का करू नये आम्ही सुद्धा? का करू नये? खोटं नाही बोलत. उगा आता ते गैरसमज आहे असू नाही असलं तर त्यांना काय जवळ करायसाठी नाही बोलत. त्यांच्या माकडं काही लिहिते ना आता मला माहिती. तुम्हाला जवळ धरायसाठी नाही बोलत मी. सत्य हकीकत मांडतोय. हा तुम्ही मराठ्याला विरोधक मानलं विनाकारण मांडीनात का? त्यामुळे तर तुमचा वनवास फेटला. जाऊन द्या 10 वर्षाचा मराठ्यांमुळेच फेटला.
तुम्ही काय लिहिता आणि काय नाही ते चांगलं माहिती आहे आम्हाला, द्या सोडून दे. आणि आम्ही तुम्हाला जवळ करायचं नाही म्हणत, आम्हीच आमचे लय खंबीर आहेत. इथून मागं लोकांना वाटत राष्ट्रीय मतदारसंघात सगळ्यात जास्त अमुक अमुक समाजी. आम्ही पुरी माहिती दिली, 1,23,000 नुसता मराठा तिथं राष्ट्रीय मतदारसंघात, आणि नुसता बुवा भाटा. हे इतके न याव तितके न त्याव तितके, काय त्याव तितके रे, खंबीर रा रे मराठा जरा, भ्या काढवणी करीत जाऊ नका. सरकार हे 3 पक्षाचं आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, फडणवीस असतील, पण तुम्ही टार्गेट द्यायचं फडणवीस आणि भाजपलाच का? कमून नाही करीत, भाजपला कुठं करतो? भाजप चांगला आहे, भाजप पक्ष चांगला आहे, चालणारे बधीर डोक्याचे, त्यांना रोज एक एरंडी खायला यायला पाहिजे. एरंडी कळत की तुम्हाला? त्या नाही कळत, एरंडी खायला यायला पाहिजे. हा, आणि लिंबाच्या मुळ्यात चागळायला द्यायला पाहिजे त्यांना, तेव्हा यांचे टकुरे ठेपेर येते. त्याला आयुर्वेद असे म्हणतात. त्यास तुमची 88 जागा उभ्या करायची पाडायचा जी कधी ठरणार नाही आणि घोषणा नेमकी कधी होणार? ते 29 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक घेतली, त्या दिवशी 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण होतं. 1 वर्ष पूर्ण होतं आंदोलन. त्याच्यामुळं 29 ऑगस्टला महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येणार आहे आणि आम्ही ठरवणार आहे 288 पाडायची की उभ्या करायची. यांचे जर असे डाव असतील तर अनेक विचार करून मराठा समाजाच्याच हातात राज्यातली पावर ठेवावं लागणार आहे. नुसतं एकच हट्ट कडीला नेऊन आम्हाला चालणार नाही, हे आम्ही 29 ऑगस्टला ठरवू. फक्त ठिकाण द्यायचं राहिलं मराठा समाजाला, कारण राज्यातला मराठा यायचा म्हणल्यावर प्रचंड संख्येनं येणार आहे. त्यासाठी एखादं मैदान बघावं लागणार आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. ते आता करतो आम्ही, मराठा येतो, फक्त त्याला ठिकाण कळूच तर दे. मी एक झोपत नाही राज्यातलं मराठे, सगळे तुटून येतात. मग कुठं घ्यायचंय बघू. आम्ही मुंबई जायचं आम्हाला आणखी. लय मोठं तुम्ही लय गडबड करायला लागलात राव. इतक्या लवकर पाडापाडी नाही, आणखी मुंबईला जाऊन यायचं आम्हाला. तिथले आझाद मैदानचे वडे पाव खाल्ले नाही आम्ही. आम्हाला तिथं खायचे शिवाजी पार्क कसं दिसतं बघितलं नाही आम्ही लांबून. आणखी जवळून बघायचं, आम्हाला खाली वाकून बघायचं. काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला मुंबई बघून यायची आहे. पाटील, तुम्ही 8 दिवसापासून उपोषण करताय, मात्र या 8 दिवसात शरद पवार देखील मराठा आरक्षणावर कोणतीच भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. करणारच नाही रे. आता आम्हीच स्पष्ट करतो म्हणून सांगितलं मी. आपला एक तरी शेर मंत्रालयात पाहिजे, विधानसभेत बोलायला एक हाईक बोलायला आमच्या कोण आहे कोणी. त्यासाठी 40-50 का व्हायना आमच्या हक्काचे द्यावा लागणार आहेत आम्हाला. मी इतकं बोललो बी नसतो, मला बोलता येत नव्हतं. हे बघा रच्चे दाबून धरून सलाईन लावल्यात मला, म्हणून आता मी तरा बोलायला लागलो थोडं. आणि हे असलं काय भेकडवणी, मग आता उगाच सलाईन लावायचं नाही तर झोपून राहायचं. त्याच्यापेक्षा आपलं ते स्थगित केलेलं बरं. ते काऊन तरी होईल मागू, समाजाचं काम होईल. समाज म्हणतो तुम्ही पाहिजे, 4 महिने लेट झालं तरी चालतं ते अर्ज. तुम्ही पाहिजे, त्याशिवाय समाज एक राहतो. मग सायरा बाहेर समाज होत नाही, नाही तर समाज व्हायबल होतो. त्याला काय कळावं काही सुचत नाही. तुम्ही पाहिजे, मग तुम्ही निवडणूक म्हणा, तुम्ही पाडायचं म्हणा, तुम्ही आमच्या बापाला जरी पाडा म्हणलं तरी पाडतोच मध्ये आम्ही. फक्त तुम्ही नीट राहा खंबीर. काय करू मग? कशा लोक चालेल घेऊन उगत टाइम व्हायला घरी मग तरी सुरू तरी होईल. कोणत्या मतदारसंघात मराठा जास्त आहे, मुस्लिम हे, दलित हे, लिंगायत हे, धनगर समाज हे. आम्हाला आता बांधणी तरी करून घेतो ना. जे आमच्या सोबत येणार आहेत ते तरी करतो. दवाखान्यात 2-4 दिवस डॉक्टर जेवढे दिवस म्हणते तेवढे दिवस मी आता उपचार घेतो. उपचार घेता सुरू करतो मी आता मागत लागतो यांच्या. 2 तारखेला फडणवीस साहेब मी जात नसतो. छत्रपतीची इतिहास दाखवलेला आहे मी, किंवा माझ्या त्या 2-4 भावंडांनी पण काय पाप केलेलं नाही. आम्ही सांस्कृतिक मंत्रालय ते पैसे भरू शकतं. तुमचे नागपूरची आजच वॉरंट रद्द होऊ शकतात. भ्रष्टाचार करणाऱ्याचे हजारो कोटी. आमच्या तर छत्रपतीसाठी आम्हाला नाटक दाखवले आले आम्ही, महानाट्य, त्याच्यात तोटा आला आम्हाला. काय पाप नाही केलं, कुठून भरावं आम्ही गरीबाचे लेकर आहे. फडणवीस साहेब मी 2 तारखेला येत नसतो आणि होऊ दे काय व्हायचं. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गिरीश महाजन आणि अजित पवारांमध्ये वाद झाला. हे कोर्टाचं आरक वॉरंट आहे, हे अवघी न्याय विभाग कोणाच्याकडे? पण कोर्टाने बजावलेलं का बरं? आम्ही काय दहशतवादी आहेत का? आताच वॉरंट कॅन्सल करून आताच आलो ना मी. मग आता काय व्हायला पाहिजे प्रक्रिया? तारखे पाडणे, तारखेला येणे, नाही आले दनादन हिशयांच्या अंगावर टाकून देणे. इतक्या वर्षात भरा. तुम्ही जर इतक्या वर्षात हे पैसे नाही भरले तर तुम्हाला जेलला टाक. वॉरंट काय हातात आलं म्हणजे काही करायचं काय? मग
तुम्ही तारखेला जात नसेल तर कोर्ट असं रुटीन व्हायच्या तारखी कोणत्या तारखी होत्या आधी तुम्ही मी जामीन घेऊन आलोय राव. अहो हे सरळ करतं राव येड्याला वीज. तुम्ही तर आजचा होता आधारस्तंभ आहे आमचा जनतेचा. येड्याला कळतंय एका महिन्याच्या आत 2 वॉरंट. एवढं का वाईट केलं मी? येड्याला कळतंय की मी गरिबासाठी काम करायलो, मराठ्यासाठी काम करायला लागलो. मराठ्याला आरक्षण मिळू नये, ही आवाज बंद व्हावा, या जरांगेचं तोंड बंद पाडावं, याला जेलात टाकून द्यावा, याला जेलात टाकून द्यावा, मग बंद होईल. हे फडणवीसचं स्वप्न आहे. विधी व न्याय विभाग म्हणजे जेवढे राज्यातले कोर्ट आहेत हे फडणवीसच्या हातात येते. पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतोय. गृहमंत्री म्हणजे सगळे पोलीस त्याच्या हातात आहेत. मला अटक करायला पाठवायचे का नाही पाठवायचे तेव्हा आता त्याचे नागपूरचं रद्द करू शकतो. मग आमचं कसं काय रद्द होत नाही? सांस्कृतिक विभाग त्यांचा धर्माधिकाऱ्यांचा कोणता कार्यक्रम होता ते हे आलते अमित शहा साहेब आलते. हजारो करोडो रुपये कुठून भरले? आमचेच पैसे आहेत ना ते. सांस्कृतिक कार्यक्रमाला किती पैसे भरले तुम्ही दोन मागं? मग ह्यो छत्रपतीचा सांस्कृतिक कार्यक्रम नाही का? तमाशाचे भरायला जमते. तुम्ही तशी मागणी केलेली आहे. काय गरज आहे करायची? याला कळत नाही का? मग खानदानी आहे का फडणवीस साहेब राज्य करता? भरून टाकाव ना. तमाशाचे भरते सांस्कृतिक म्हणून. आम्ही तर महानाट्य केले शंभूराजीच. हे कसले संस्कृतीच्या मध्ये भरतेत? आमचे का भरू नयेत? आणि चांगली येड्याला कळतं हे जरांगे पाटलाला फसवायचा डाव आहे. फसवायला लागले त्यांना मी कशात गाठाना म्हणून हे मला त्याच्यात गाठालेत आणि जेलमध्ये टाकायला लागले. मी मराठ्याला संदेश दिलाय, मी जर जेलमध्ये गेलो मी हसत जाणार आहे, कारण छत्रपतीची इतिहास दाखवलेला आहे. मी काही वाईट केलेलं नाही, समाजाला डाग लागण असं एक कृत्य केलेलं नाही आयुष्यात आणि करणार बी नाही. आणि माझं आत्तापर्यंतचं आयुष्य सार्थक लागलेलं आहे. मी काही व्हायना तुमची एकजूट मायबाप हो, मराठा हो, तुमचे लेकरं एकत्र करू शकलो, मराठा एकत्र करू शकलो. तुमच्या लेकराला फुल ना फुलाची पकडी थोडं व्हायना आरक्षण मी देऊ शकलोय. तसं पाहिलं तर 10% आपल्याला मान्य नाही, तरी कुणबीच्या नोंदी आणि 10% मिळून 100% हे देशातलं पहिलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. आपण 10% आपल्याला मान्य नाहीये म्हणून आपण घेणार. मी काही काहीतरी तुम्हाला देऊ शकलो, तुमच्या मुलीबाळींना मोफत शिक्षण देऊ शकलोय, मराठा समाज एक करू शकलो, आरक्षण त्यांना ओबीसीतून देऊ शकलोय. मी काही काहीतरी चांगलं काम करू शकलो जीवनात येऊन. आता शेवटी मरायची बी जेलमध्ये जाऊन मला वेळ आली देवेंद्र फडणवीसमुळं, तरी छत्रपतींच्या इतिहासासाठी मरायची वेळ येईन. आणि ज्या छत्रपतीने धर्म बदलला नाही, स्वतःचं मरण देह पत्करला बलिदान दिलं, तीच वेळ माझ्यावर येते. मी त्यांचाच इतिहास दाखवलेला आहे आणि त्यांच्यासाठीच मला अटक होऊन गोळ्या घातल्या जाणार आहे, तर मी मरायला तयार जाहीर सांगतो. पण हटकून वॉरंट काढे तर मी जात नसतो. तुम्ही नियमानं सांगा की हे तुम्हाला टप्पे पाडून दिलेत, इतक्या वर्षाच्यात हे पैसे भरा, नाही तर मग तुम्हाला आम्ही अटक करणार. ते पटतंय. उठलं की वॉरंट, उठलं की वॉरंट, उठलं की वॉरंट. काय वॉरंट 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 काय लावलं ते बार बार? विधानसभेच्या